Hello, students. Good morning to all of you. How are you there? I am absolutely fine here. I am Mrs. Smita Amit Mangudkar, Department of English, Junior Section, Tuzaram Chaturchand College, Baramati. Yesterday, we discussed the introductory part of our second poem written by the prolific Indian poetess Sarojini Naidu. The name of the poem is Indian Weavers. We learnt all the icebreakers about the title of the poem, and I told you the information about Sarojini Naidu. Now today we are going to learn the actual poem. In this poem, the poet describes the three different stages of human life, that is birth, marriage, and old age. The poetess asks three questions to weavers, and their answers are related to our human life. But remember, students, we can see that the poem is very simple. It is written in a very simple words, but it has metaphorical meaning. अर्थात कविता ही शब्दशः अर्थाने समजून न घेता कवितेमध्ये जो हिडन अर्थ आहे म्हणजे जो लपलेला अर्थ आहे तो समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फॉर एक्झाम्पल, इन दिस पोएम इंडियन वीवर्स, yesterday I told you the meaning of the word weavers. Weaver is a person who weaves the garments. कालच मी तुम्हाला सांगितलं की वीवर म्हणजे अशी व्यक्ती की जी कपडे विणण्याचे काम करते. इन मराठी वी से विणकर. मग या विणकराचा आणि आपल्या जीवनाचा काय संबंध आहे? पण कवयित्री सरोजिनी नायडू यांनी अतिशय सुंदररित्या या ठिकाणी हा संबंध स्पष्ट केलेला आहे. या कवितेमध्ये 3 स्टांजाज आहेत. इन दिस पोएम वी कॅन सी 3 स्टांजाज. ईच स्टांजा contains 4 lines. That means quatrains. So, in these 3 stanzas, the poetess very skillfully describes the 3 stages of human life. आणि म्हणून कवितेचा मतितार्थ समजून घेणे, जरी कविता लहान दिसत असली तरी या कवितेचा अर्थ मात्र मोठा आहे. या कवितेतून सरोजिनी नायडू यांनी आपल्याला जीवनाबद्दल अत्यंत महत्त्वाचा संदेश दिलेला आहे आणि तोच आपण या कवितेमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट द ॲक्च्युअल पोएम रिटन बाय द फेमस पोएटेस सरोजिनी नायडू. द नेम ऑफ द पोएम इज इंडियन वीवर्स. वीवर्स weaving at break of day. Weavers weaving at break of day. Why do you weave a garment so gay? बघा मुलांनो, या ठिकाणी कवयित्रीनी आपल्याला म्हणजेच या कवितेमध्ये वीवर्सना प्रश्न विचारलेला आहे. वीवर्स weaving at break of day. At break of day. आता या शब्दाचा ही जी टर्म आहे या टर्मचा काय अर्थ होतो तर हे समजून घेण्यासाठी मी मुद्दामून इथे पिंक कलर यूज केलेला आहे. तो डिफिकल्ट वर्ड आहे तुमच्यासाठी, वोकॅबलरी आहे, ग्लॉसरी आहे. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ द टर्म ॲट ब्रेक ऑफ डे? ॲट ब्रेक ऑफ डे मीन्स द टाईम ऑफ डे when sunlight begins to appear. That means here sunrise. For example, in short we say sunrise. But in this poem, break of day means our birth. It indicates our birth. Why birth? Because see, we will learn in the next line. Why do you weave a garment so gay? मग प्रश्न काय विचारती या ठिकाणी सरोजिनी नायडू? आपल्याला प्रश्न काय विचारत आहेत? वीवर्स लोकांना प्रश्न काय विचारत आहेत की तुम्ही एवढं गे या शब्दाचा अर्थ काय आहे? GAY.
Gay means here bright colored. Here it denotes happiness or joy or concept of birth. गेचा अर्थ या ठिकाणी cheerful, joyful असा घ्यायचा आहे. म्हणजेच काय आहे रे, की तुम्ही हे गारमेंट का विणत आहात असं कवयित्री विचारतीये. So in the first stanza, the poetess questions the weavers that why are they weaving clothes early in the morning that seem to be quite beautiful and charming and of a particular color. Okay, so here in this stanza, poetess uses different images. या ठिकाणी मी स्लाईडमध्ये दाखवलं आहे बघा, या चिल्ड्रनकडे जे छोटे बेबीज आहेत यांच्याकडे बघून आपल्याला आनंद वाटतोय. म्हणजेच यांच्या चेहऱ्यावरती नेहमी आनंद असतो, चिअरफुल असतात. तिकडं करोना येऊ द्यात नाहीतर न येऊ द्यात, आम्ही आपला आनंदी राहणार. आपल्याला टेन्शन आहे करोनाचं, पण ह्या छोट्या बाळांना टेन्शन असतं का? नो, दे आर ऑलवेज हॅप्पी, दे आर ऑलवेज लाफिंग. ओके, अँड वी फील फ्रेश. ओके, वेन वी see these babies, we feel fresh, cheerful, happy. They are innocent. ते कसे असतात? भोळे असतात. आणि म्हणून या ठिकाणी सरोजिनी नायडूंनी पहिल्या स्टांजामध्ये बर्थ म्हणजेच लहान मुलांच्या बाबतीमध्ये आपली फर्स्ट स्टेज ऑफ ह्युमन लाईफ एक्सप्लेन केलेली आहे. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हॅल्सियॉन वाईल्ड. सी अ स्टुडंट, blue as the wing of a halcyon wild. Halcyon, what does it mean? Halcyon is a kind of bird. In simple words we can say, have you seen kingfisher? तुम्ही सगळ्यांनी किंगफिशर पाहिला असेल ना. तर या किंगफिशरचे जे विंग्ज असतात ते कसे असतात? ब्राईट ब्ल्यू कलरचे असतात. बरोबर, त्याचा कलर कसा असतो? ब्राईट ब्ल्यू कलर असतो. मग या ब्ल्यू कलरचे निळ्या रंगाचे वस्त्र हे विणकर का विणत आहेत? तर या ठिकाणी नाव द वीवर आन्सर्स. ओके, द पोएटेस इज क्युरियस टू नो अबाउट these clothes as they seem quite special. कवयित्रीला या ठिकाणी क्युरियस होतीये ती. का क्युरियस होतीये? की तिला माहिती करून घ्यायचं आहे की इतके सुंदर निळ्या रंगाचे कपडे हे विणकर का विणत आहेत. द वीवर्स रिप्लाय. नाव सी देअर रिप्लाय. वीवर्स काय रिप्लाय देतात? ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हॅल्सियॉन वाईल्ड वी वीव द रोब्स ऑफ अ न्यूबॉर्न चाइल्ड. See here, the weavers reply that the clothes that they are weaving are blue as the wing of a halcyon, which is the other name of the kingfisher. Halcyon हे किंगफिशर या पक्षाचंच दुसरं नाव आहे की ज्याचे विंग्स, त्याचे फिदर्स, क्विल्स कसे असतात? आर ब्राईट ब्ल्यू इन कलर. मी सांगितलं तुम्हाला मगाशी की चमकदार निळ्या रंगाचे त्याचे पंख असतात. त्या रंगाचा कपडा हे विणकर विणत आहेत. द वीवर्स से दॅट दे आर विविंग द रोब्स ऑफ अ न्यूबॉर्न चाइल्ड हू हॅज जस्ट कम टू द वर्ल्ड. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. न्यूबॉर्न चाइल्ड. सो न्यूबॉर्न चाइल्ड इंडिकेट्स द फर्स्ट स्टेज ऑफ आवर लाईफ. इट इंडिकेट्स द बिगिनिंग ऑफ आवर लाईफ. हा शब्द या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे मुलांनो. न्यूबॉर्न चाइल्ड म्हणजेच काय की आपल्या आयुष्याची सुरुवात आहे. या ठिकाणी आपलं आयुष्य या ठिकाणी सुरू होतं आहे, बिगिनिंग आहे. आणि ही बिगिनिंग कशी आहे? हॅप्पी. ओके, जॉयफुल. सो फर्स्ट स्टेज ऑफ ह्युमन लाईफ. दिस स्टांजा डिस्क्राइब्स द फर्स्ट स्टेज ऑफ ह्युमन लाईफ विच इज फुल ऑफ फ्रेशनेस, विच इज फुल ऑफ हॅपीनेस, beauty, hope, etc. And there is no place for sorrow at this stage. इथं दुःखाला थाराच नाही आहे. लहान मूल म्हटलं की आनंद त्यांच्यासोबत कायम असतो. ते आजारी जरी असले तरी ते नेहमी फ्रेश असतात, ते खेळत असतात. पण आपण आजारी पडलो तर आपण बेडवर झोपून राहतो 4 तास. पण बाळ असं झोपून राहतं का? नाही. दॅट बेबी इज ऑलवेज जॉयफुल, हॅपी, फ्रेश अँड एन्थुझियास्टिक. So here in the first stanza, the poetess asks a question to the weavers and weavers also replies the question. I think all of you understood. म्हणजेच मुलांनो पहिल्या स्टांजामध्ये जन्मोत्सव, आनंद व्यक्त केलेला
आहे. नाउ लेट अस सी द सेकंड स्टांजा ऑफ द पोएम. वीवर्स, सगळ्यांनी डिफिकल्ट वर्ड्स लिहून घेतले ना? कुठले कुठले डिफिकल्ट वर्ड्स आहेत या स्टांजामध्ये? ब्रेक ऑफ डे, मी सांगितलं ब्रेक ऑफ डेचं मिनिंग काय आहे. सनराईज किंवा ज्याला तुम्ही डॉन म्हणता, पहाट म्हणता, सकाळची वेळ. त्यानंतरचा डिफिकल्ट वर्ड आहे तो म्हणजे गे, GAY. गे म्हणजे चिअरफुल किंवा जॉयफुल. त्यानंतरचा डिफिकल्ट वर्ड आहे हॅल्सिऑन. हॅल्सिऑन मीन्स व्हॉट हिअर? इट्स द अदर नेम ऑफ किंगफिशर बर्ड. ते किंगफिशर बर्डचं दुसरं नाव आहे. अँड द लास्ट न्यू वर्ड इज रोब्स. रोब्स मीन्स व्हॉट स्टुडंट्स? द क्लोथ्स ऑफ द इन्फंट्स ऑर बेबीज. लहान मुलांचे, बाळांचे जे कपडे असतात त्याला रोब्स असं म्हटलं जातं. आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड द फर्स्ट स्टांजा. नाउ सेकंड वन. Weavers weaving at fall of night. Why do you weave a garment so bright? Like the plumes of a peacock, purple and green. We weave the marriage veils of a queen. See, in these 4 lines, we can see that the poetess asks another question to the weavers. The time is different now. बघा, या पहिल्या स्टांजामध्ये कुठला टाईम होता रे? ब्रेक ऑफ डे म्हणजे सकाळची वेळ होती. पण सेकंड स्टांजामध्ये फॉल ऑफ नाईट म्हणजेच संध्याकाळची वेळ आहे. सो वीवर्स वीविंग ॲट फॉल ऑफ नाईट. वाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट? वाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राईट? आता या ठिकाणी कवयित्री विचारतीये की फॉल ऑफ नाईटचा अर्थ मी तुम्हाला सांगितला आहे. फॉल ऑफ नाईट म्हणजे काय? इव्हिनिंग. किंवा इथं या ठिकाणी या पोएममध्ये त्याचं मिनिंग काय होणार आहे? सेकंड स्टेज ऑफ ह्युमन लाईफ. फॉल ऑफ नाईट म्हणजे जरी इव्हिनिंग अर्थ असला तरी याचं हिडन मिनिंग, मेटाफॉरिकल मिनिंग काय आहे? सेकंड स्टेज ऑफ ह्युमन लाईफ, दॅट इज ॲडल्टहूड. त्याचा अर्थ काय होतो? ॲडल्टहूड. The question the poetess asked to the weavers, why do you weave a garment so bright? एवढं सुंदर, चमकदार, छान, फ्रेश क्लोथ्स तुम्ही का विणत आहात? That means in this second stanza, the poetess meets the Indian weavers again during the fall of night and asks why they are weaving a cloth late in the evening, which is the time when most of the Indian marriages take place. म्हणजेच काय रे? की संध्याकाळची आपण म्हणतो की गोरज मुहूर्तावरती लग्न होतात, संध्याकाळच्या वेळेला लग्न होत असतात. मग ही जी संध्याकाळची लग्न होतात तर या संध्याकाळच्या वेळेस तुम्ही इतके सुंदर रेशमी तलम कपडे का विणत आहात आणि एवढे ब्राईट? म्हणजे जी ब्राईड असते ना, नवरी मुलगी जे कपडे घालते ते कपडे ते का विणत आहेत असा प्रश्न कवयित्रीला पडलेला आहे. शी ऑल्सो आस्क्स वाय दे आर विविंग अ गारमेंट सो ब्राईट लाईक द प्लम्स ऑफ अ पीकॉक. ते गारमेंट्स कशासारखे आहेत मुलांनो? बघा, आन्सरमध्ये वीवर्स काय सांगतात आहेत? नाव द वीवर आन्सर द क्वेश्चन लाईक द प्लम्स ऑफ अ पीकॉक. प्लम्स मीन्स हिअर क्विल्स ऑर फीदर्स. प्लम्सचा अर्थ काय आहे रे? क्विल्स किंवा पंख ज्याला तुम्ही म्हणता, किंवा फीदर्स असा अर्थ होतो. पण या कवितेमध्ये प्लम्सचा अर्थ काय घ्यायचा? प्रेशियस, प्राइसलेस, रॉयल. कवितेमध्ये हिडन मिनिंग आहे. प्लम्सचा अर्थ काय घ्यायचा आहे आपण? प्रेशियस. प्रेशियस म्हणजे अतिशय मौल्यवान, किमती. ते कशासारखे किमती आहेत? जसा मोराचा पिसारा असतो की नाही, मोराचे पिसं पाहून आपल्याला किती छान वाटतं, आनंद वाटतो. तर या मोराच्या पिसासारखे पर्पल अँड ग्रीन. पर्पल म्हणजे जांभळा रंग, म्हणजे जांभळ्या रंगाचे आणि हिरव्या रंगाचे मोराचा जो पिसारा असतो, पिसाऱ्याचा रंग असतो की नाही मोराच्या, जांभळा आणि हिरवा, तर त्या रंगाचे कपडे या ठिकाणी ते का विणत आहेत? वी वीव द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. आता मॅरेज वेल्स म्हणजे काय? ब्रायडल वेल्स किंवा ज्याला म्हणतात की नाही, नवरी जे कपडे परिधान करते आपण त्याला शालू असं म्हणतो. आपण लग्नामध्ये शालू घालतो, पण काही जण घागरा घालतात. प्रत्येकाची लग्नामध्ये घालण्याची